श्री क्षेत्र नागरवाडी येथे अवतरली पंढरी एकादशी निमित्त नागरवाडी येथील सेवकांना केले विविध वस्तूंचे वाटप। श्री क्षेत्र नागरवाडी येथे संत दरबारमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराची निर्मिती 2020ला करण्यात आली होती। आषाढी एकादशी निमित्त भरतभाऊ रेळे यांनी सुचवल्याप्रमाणे संस्थेचे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र नागरवाडी येथे जणू पंढरी अवतरली होती। अतुल रेळे, वैशाली अतुल रेळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। मंदिरासमोर सजलेल्या बैलजोडी दमनीमध्ये विठ्ठल मूर्ती ठेवण्यात आली। तिचे पूजन बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते झाले। सजलेली बैलजोडी दमनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। विठ्ठल रुक्माई मूर्तीचे पूजा करून कार्यक्रमाचा शुभारंभ दानशूर नितीन दळवी यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आला। नितीन दळवी यांचा संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते तर योगेश देशमुख पुणे, दीपक देशमुख विसोळीकर, प्रकाश महात्मे अमरावती, गजानन जवंजाळ, राजाभाऊ जोशी, गजानन देशमुख दर्यापूर आदीच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। संस्थेचे कर्मचारी मुख्याध्यापक प्रकाश अवघड, संजय राऊत, नितीन गावंडे, सौरभ देशमुख, अधीक्षिका सौ चेतना बोडके, अनुप गायकवाड, गोपाळ ढोरे, सुमित बुटे यांनी विशेष परिश्रम घेतले। आषाढी एकादशी निमित्त सर्व उपस्थित सेवक मंडळींना व विद्यार्थ्यांना चॉकलेट, घड्याळ, मोबाईल, पेन, चष्मे बापूसाहेब देशमुख, नितीन दळवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। उपवासाचा फराळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली।